मस्त अशी चटपटीत रगडा पाणीपुरी। रगडा पाणीपुरी बनवण्याकरता आपण आता साहित्य बघणार आहोत। खूप सुंदर अशी पाणीपुरी लागणार आहे। बघा, हिरवागार असा पुदिना घेतलेला आहे, हिरवीगार कोथिंबीर घेतली, 9 ते 10 हिरवी मिरची घेतली, अद्रक घेतलं, अद्रकची साल काढून घेतली। आता बटाटे उकडायला ठेवले होते, बटाटे उकडून झाले, मस्त छान अशी साल काढून आता मॅशरनी बटाटा पूर्ण मॅश करायचा आहे। पूर्ण बटाटा असा छान असा मॅश करून घ्यायचा, म्हणजे आपला रगडा चवीला खूप छान आणि टेस्टी लागतो। बघा, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, सगळं अद्रक एकत्र टाकणार आहे। आपल्याला कितपत पाणी करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घ्या। कोथिंबीर घालायची आहे, पुदिना आता छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये। खूप बारीक करायची, म्हणजे टेस्टी खूप होतं आपलं पाणी। आणि आता बघा, आपलं पाणी आता तळून झालेलं आहे, परत एकदा फिरवायचं आहे। आता बघा, पाणी टाकून आपल्याला छान असं आपलं पाणी तयार करायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, नंतर आपल्याला काळं मीठ पण टाकायचं आहे। बघा, हे काळं मीठ आहे, याच्याने पाण्याला खूप छान अशी चव येते त्याच्यामध्ये। आता नंतर आपण बघा, व्हाईट वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते, त्यामध्ये आता आपल्याला ते शिजवायचे आहे। थोडंसं तेल, थोडी हळद पावडर, थोडासा सोडा घालायचा आहे, मीठ घालायचं आहे आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे रगडा छान असा होतो आपला। आता आपण झाकण लावून शिट्ट्या घेऊया आणि आपला बटाटे तर झालेले आहे आपले मॅश करून। आता रगडा आपण तयार करूया। मी वेगवेगळं शिजवती, तुम्ही एकत्र पण बटाट्याची साल काढून कच्चा बटाटा टाकू शकता डायरेक्ट वाटाण्यांमध्ये। आता बघा, आपला वाटाणे पण छान असे शिजून झालेले। व्हाईट वाटाणे घ्यायचे, व्हाईट वाटाण्यांनी रगड्याला खूप छान अशी टेस्ट लागते, अगदी बाहेर मिळतो त्यापेक्षाही आपल्या घरची पाणीपुरी खूप सुंदर अशी होती। आता बघा, जे मॅश केलेले आहे बटाटे ते शिजून झालेल्या वाटाण्यांमध्ये टाकायचे आहे, परत मॅशरनी असं छान मॅश करायचं आहे। खूप सुंदर ही रगडा पाणीपुरी लागते। थोडंसं गरम पाणी करायला ठेवायचं आहे कढईमध्ये, त्यानंतर हा रगडा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे थोडासा रगडा आपल्याला सैल करायचा आहे आणि आपल्याला पूर्ण छान असा रगडा हलवून घ्यायचा आहे। बघा, आपला रगडा तयार झालेला आहे, बघता क्षणी तोंडाला पाणी येईल। घरचं खूप सुंदर असं आपला रगडा पाणीपुरी होणार आहे। आता आपण गोड पाणी करूया, त्याकरता 1-2 तास मी चिंच भिजत ठेवली होती। जेवढी चिंच घेतली त्यापेक्षा थोडासा जास्त गूळ घ्यायचा आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने कोणीही अगदी सहज करू शकल। आता आपल्याला कुकरला शिट्ट्या, थोडंसं पाणी टाकून याचे पण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आता बघा, छान असं आपलं शिजून झालेलं आहे। मी वाफ खोलली कुकरची, 3 शिट्ट्या झाल्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची आहे चवीनुसार। तुम्ही चाट मसालाही घालू शकता। मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे चवीला। खूप सुंदर हे गोड पाणी होतं, गोड आंबट। तुम्ही नक्की करून बघा, खूप सुंदर लागतं। आता आपल्याला चाळणीने, पुरणाच्या चाळणीने असं थोडं थोडं हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा गर छान असा चाळणीतून पुरणासारखा येईल आणि जी जाड साल आहे ती बाहेर राहील आणि खूप सुंदर असं आता हे गोड पाणी आपलं तयार होणार आहे। तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये, फ्रीजरमध्ये पण ठेवू शकता, 1 महिना 2 महिनासुद्धा राहतं। तुम्हाला जेव्हा वापरायचं तेव्हा 1-अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवायचं। बघा, आता आपला रगडा पण त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पुदिन्याचं पाणी आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, म्हणजे अगदी बाहेर मिळतो तसं आपल्याला हे लागणार आहे। थोडासा त्याच्यावर कांदा टाकायचा आहे, थोडीशी छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे। आता आपला रगडा तयार झालेला आहे। बघा, आता आपलं पाणी पण तयार झालेलं आहे। आपण यात जलजिरा पण टाकली, जलजिरा स्किप झाली माझ्याकडून। थोडीशी खारी बुंदी टाकायची आहे, जलजिरा, काळं मीठ, साधं मीठ, बस इतकं साहित्य आपण वापरलेलं आहे आणि खूप सुंदर। बघा, आता आपला रगडा पण तयार झालेला आहे। पुरी आम्ही रेडीमेड पॅकेट आणलेलं होतं, बाकी सगळं साहित्य रगडा, गोड पाणी, गोड आंबट पाणी, तिखट पाणी सगळं घरी तयार केलं। शेव, बुंदी आम्ही आणून घेतली आणि छान अशी बघा, आता असं पुरींचं पॅकेट मिळतं,
एक 50 रुपयापर्यंत, 40 ते 50 रुपयापर्यंत. आता आपल्याला छान अशी प्लेट तयार करायची आहे. खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान लागते. घरची खायला तर मज्जाच वेगळी. बघा खूप छान असा आपला घरचा रगडा पण आपण छान असा तयार करून घेतलेला आहे. पुऱ्यांमध्ये आता भरायचा आहे. त्यानंतर थोडंसं गोड आंबट पाणी आपल्याला टाकायचं आहे, चिंच गुळाचं. खूप सुंदर टेस्ट पाणीपुरीला येते. तुम्ही नक्की ह्याप्रमाणे ट्राय करा. त्यानंतर आपल्याला आता पुदिन्याचं पाणी टाकायचं आहे. तुम्ही टेस्ट करून पाहिजे पाण्याची. यामध्ये एक लिंबूसुद्धा तुम्ही पिळू शकता, अजून पाण्याला छान अशी चव येते. मी लिंबू नाही टाकले आहे. आता बघा छान असा बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता त्याच्यावर शेव आणि खारी बुंदी पण टाकायची आहे. छान असे शेव, बारीक शेव टाकल्यानंतर थोडीशी बुंदी पण टाकायची आहे. तुम्ही वरतून थोडासा चाट मसाला घेऊ शकता. मी अगदी घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी ट्राय केलेली आहे. खूप सुंदर अशी लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.